हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ ए राजमाने. आता आपण काय करायचं आहे, सेकंड चॅप्टरमधले फॅमिलीज बघायचे आहेत. आतापर्यंत आपण लॉजिक गेट्स, युनिव्हर्सल गेट्स, त्याचे ट्रूथ टेबल, सिम्बॉल आपण सगळे बघितलेले आहेत. आता आपण काय बघायचं आहे, फॅमिलीज. आता बघा, फॅमिलीजमध्ये वेगवेगळे आय सी आपल्या आता बाजारात अवेलेबल आहेत. खूप प्रकारचे आपल्याकडे आय सी आहेत. मग त्या आय सीलाच आपण काय म्हणतो आहे, त्या वेगवेगळ्या टाईपच्या आय सीलाच आपण काय म्हणतो आहे, लॉजिक फॅमिलीज. बरोबर आहे. आता बघा कुठले कुठले आहेत बघा, रेजिस्टर ट्रान्झिस्टर लॉजिक, दॅट इज RTL. नेक्स्ट TTL ट्रान्झिस्टर लॉजिक, दॅट इज TTL. नेक्स्ट काय बघा, DTL डायोड ट्रान्झिस्टर लॉजिक. अँड लास्ट काय बघा, CMOS, दॅट इज द कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, दॅट इज द कॉम्प्लिमेंटरी मॉसफेट. आलं लक्षात. हे व्हेरियस टाईप्स ऑफ काय लॉजिक फॅमिलीज आहेत. त्यातलं आपण डिटेलमध्ये काय बघायचं आहे, TTL, दॅट इज द ट्रान्झिस्टर लॉजिक. आता नेक्स्ट टाईप काय बघा, कॅरेक्टरिस्टिक ऑफ लॉजिक फॅमिली. म्हणजे कुठलीही लॉजिक फॅमिली असू दे, त्याचे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक म्हणजे त्याचे मेन पॉईंट आपल्याला काय बघायला पाहिजेत. व्होल्टेज करंट काय असतात, त्यानंतर फॅन इन फॅन आउट, पॉवर डिसिपेशन, स्पीड पॉवर प्रोडक्ट, हे वेगवेगळ्या टाईपचे कॅरेक्टरिस्टिक म्हणजे त्याच्यानुसार डेफिनेशन आता आपण सुरुवातीला बघणार आहेत. त्यानंतर आपण त्याचं TTLचं व्होल्टेज करंट पॅरामीटर किती आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघायचे आहेत. आता पहिला पॉईंट काय बघा, व्होल्टेज अँड करंट पॅरामीटर. बरोबर आहे, व्होल्टेज अँड करंट पॅरामीटर. बघा फर्स्ट पॉईंट काय आहे, VIL मॅक्स, दॅट इज द लो लेवल इनपुट व्होल्टेज. लो लेवल इनपुट व्होल्टेज, ठीक आहे. लो लेवल इनपुट व्होल्टेज म्हणजे कमीत कमी किती इनपुट व्होल्टेज आपल्याला असायला पाहिजे, दॅट इज द लो लेवल इनपुट व्होल्टेज. आता बघा त्याची डेफिनेशन काय आहे, इट इज अ मॅक्झिमम व्हॅल्यू. बघा ह्याच्यामध्ये कसं आहे, VIL मॅक्स, इट इज द लो लेवल इनपुट व्होल्टेज, पण त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू, इट इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ इनपुट व्होल्टेज दॅट कॅन बी ट्रीटेड ॲज लॉजिक झिरो ॲट द इनपुट ऑफ गेट. म्हणजे लॉजिक झिरो आपण आहे कधी म्हणू शकतोय, त्याची काहीतरी मॅक्झिमम व्हॅल्यू त्यांनी सेट केल्या. म्हणजे बघा आता 0 to 5 समजा आपलं व्होल्टेज आहे. बरोबर आहे. मग कमीत कमी व्होल्टेज काय असणार आहे, 0 to 2 समजा कमीत कमी व्होल्टेज आहे. मग दॅट इज दी 2 म्हणजे लो लेवल काय असणार आहे इथं 2. ती 2 ही ह्याची काय आहे, लो लेवलची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. आलं का लक्षात. इट इज अ मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ इनपुट व्होल्टेज दॅट कॅन बी ट्रीटेड ॲज लॉजिक झिरो ॲट द इनपुट साईड किंवा इनपुट ऑफ द गेट. बरोबर आहे. मग एनी व्होल्टेज अबाव दिस लेवल, म्हणजे आता मी काय सांगितलं एक्झाम्पल, 0 to 5 मधलं 2 हे काय आहे, मॅक्झिमम लेवल इनपुट, लो लेवल इनपुट व्होल्टेज आहे. मग 2 पेक्षा जास्त जे व्होल्टेज असेल, दिस व्होल्टेज विल नॉट बी ट्रीटेड ॲज अ लॉजिक झिरो. बरोबर आहे ना. 2 पेक्षा जास्त आपण लॉजिक झिरो म्हणू शकत नाही, पण 2 पेक्षा खाली जे व्होल्टेज आहेत ते आपण लॉजिक झिरो ट्रीट करू शकतो. आलं लक्षात. आता नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, VIH मीन, दॅट इज द मिनिमम हाय लेवल इनपुट व्होल्टेज. लक्षात. मिनिमम म्हणजे आता आपण पहिला एक्झाम्पल काय बघितलं, 0 to 2 मिनिमम आपण काय केलं, लो लेवल बघितलं. मग 2 to 5 काय असणार आहे, हाय लेवल. म्हणजे 2 आणि 2.5 ह्याच्या दरम्यान आपलं काय असणार आहे आता, VIH मिनिमम. म्हणजे बघा, इट इज अ मिनिमम व्होल्टेज लेवल दॅट व्होल्टेज रिक्वायर्ड ॲट द इनपुट ऑफ गेट फॉर दॅट इनपुट विल बी ट्रीटेड ॲज लॉजिक 1. म्हणजे कमीत कमी किती व्होल्टेज असेल की आपण ते आउटपुट आपण हाय आहे असं म्हणू शकतो. आलं लक्षात. समजतंय काय. म्हणजे 0 to 2 जे 2 पर्यंत आहे, 2च्या जे पुढं 2.5च्या मध्ये जे आहे ते आपण काय म्हणू शकतोय, कमीत कमी हाय लेवल इनपुट व्होल्टेज म्हणजे मिनिमम हाय लेवल इनपुट व्होल्टेज. आलं लक्षात. मग एनी व्होल्टेज बिलो दिस लेवल विल नॉट बी ट्रीटेड ॲज किंवा ॲक्सेप्टेड ॲज लॉजिक 1 बाय द लॉजिक गेट. कारण का, ह्या लेवलच्या खालचं व्होल्टेज काय असणार आहे, लॉजिक 0 असणार आहे, लॉजिक 1 असणार नाही ना. त्यामुळे अशी डेफिनेशन दिलेलं आहे. आता नेक्स्ट बघा काय आहे, VOH. आता आउटपुट साईडला बघायचं. VOH हाय लेवल आउटपुट व्होल्टेज. हाय लेवल आउटपुट व्होल्टेज पण ती मिनिमम व्हॅल्यू. मग इथं बघा, इट इज अ मिनिमम व्हॅल्यू, इट इज अ मिनिमम व्होल्टेज रिक्वायर्ड ॲट द आउटपुट ऑफ गेट फॉर द आउटपुट विल बी ट्रीटेड ॲज लॉजिक 1. म्हणजे काय आहे, आउटपुट माझं हाय आले मी कधी म्हणणार 2 ते 5 मध्ये. मग जे कमीत कमी 2 व्होल्टेज आहे ते काय आहे, आपलं मिनिमम हाय लेवल आउटपुट व्होल्टेज. मग एनी व्होल्टेज बिलो दिस लेवल विल नॉट बी ट्रीटेड ॲज लॉजिक 1. बरोबर आहे ना. 2च्या खालची लेवल काय असणार आहे, लॉजिक 0चीच असणार आहे.
आलं लक्षात. नेक्स्ट काय बघा, VOL मॅक्स, लो लेवल आउटपुट व्होल्टेज, आणि ते मॅक्झिमम. मग इट इज अ मॅक्झिमम व्होल्टेज लेवल दॅट कॅन बी ट्रीटेड ॲज लॉजिक 0 ॲट द आउटपुट ऑफ गेट. म्हणजे आता मी काय म्हणू शकते, आउटपुट माझं काय आहे, लो आहे. आउटपुट माझं लो आहे. लो आहे म्हणजे 0 to 2 मध्ये यायला पाहिजे. एक आपण कन्सिडर केले, लो म्हणजे काय आहे, 0 to 2 मध्ये यायला पाहिजे, बरोबर आहे. मग 0 to 2 मधली मॅक्झिमम व्हॅल्यू काय असणार आहे, 2. दॅट इज द VOL मॅक्स. दॅट इज एनी व्होल्टेज अबव दिस लेवल विल नॉट बी ट्रीटेड ॲज लॉजिक. बरोबर आहे ना. 2च्या वर गेलेली व्हॅल्यू काय असणार आहे, लो लेवल मॅक्झिमम व्होल्टेज नसणारच आहे, ते काय असणार आहे, हाय लेवल आउटपुट व्होल्टेज असणार आहे. समजलं बाळांनो. ह्या डेफिनेशन मी लिहून दिल्या तिथं, कारण का ह्या डेफिनेशन मी जर तोंडी सांगितली असती तर तुम्हाला लक्षात आलं नसतं. हे वाचतानाच जास्त समजते. येते लक्षात. तेवढ्यासाठी मी अशा स्लाईड तयार केलेल्या आहेत. नेक्स्ट बघा, आता ह्या डायग्राममध्ये इथं दाखवलेत बघा, VIL मॅक्स, VIH मीन, त्यानंतर VOL मॅक्स, VOH मीन, हे इथं व्हॅल्यू दाखवलेल्या आहेत. आता करंट पॅरामीटर बघा, हाय लेवल इनपुट करंट कधी फ्लो होणार रे, IH. आय स्टँड फॉर करंट. पहिला जो आय आहे तो करंटचा, दुसरा आय काय आहे इनपुटसाठी, आणि तो H आहे तो हाय लेवल इनपुट करंट. आलं लक्षात. सगळ्या चारही ह्याच्यामध्ये पहिला कॅपिटल आय आहेच बघा. फक्त दुसरा जो आय आहे तो इनपुटसाठी आहे, H आणि L हाय लोसाठी आहेत. मग तर बघा, हाय लेवल इनपुट करंट कधी फ्लो होणार, जेव्हा आपण हाय व्होल्टेज अप्लाय करतोय तेव्हा. बघा, द करंट दॅट फ्लोज इन टू अन आउटपुट वेन स्पेसिफाईड हाय लेवल व्होल्टेज इज अप्लाइड टू इनपुट. जेव्हा हाय लेवल अप्लाय करणार तेव्हा हाय लेवल इनपुट करंट होणार, बरोबर आहे. आता इथं बघा, IIL लो लेवल इनपुट करंट, द करंट दॅट फ्लोज इन टू द इनपुटला करंट फ्लो होणार कधी, कारण इनपुटचं आहे ना हे. वेन द स्पेसिफाईड लो लेवल व्होल्टेज इज अप्लाइड टू इनपुट. जेव्हा आपण लो लेवल अप्लाय करणार तेव्हा काय होणार, लो करंट फ्लो होणार. दॅट इज द लो लेवल इनपुट करंट. आता बघा, हाय लेवल आउटपुट करंट, द करंट दॅट फ्लोज फ्रॉम अँड आउटपुट. आता आउटपुट टर्मिनलमधून फ्लो होणार इन लॉजिक 1 स्टेट, दॅट इज द हाय स्टेट अंडर द स्पेसिफाईड लोड कंडिशन. येते लक्षात. जेव्हा लॉजिक 1 त्याचं आउटपुट असणार आहे, एखाद्या गेटचं जेव्हा लॉजिक 1 किंवा हाय आउटपुट असणार आहे, ज्यावेळेला तेव्हा करंट तिथं फ्लो होणार, तो काय असणार आहे, हाय लेवल आउटपुट करंट, बरोबर आहे. आणि नंतर बघा, लो लेवल आउटपुट करंट कधी असणार आहे, द करंट दॅट फ्लोज फ्रॉम आउटपुट. करंट आउटपुटमधनं फ्लो होणार कधी, इन लॉजिक 0 स्टेट, म्हणजे जेव्हा त्याचं आउटपुट 0 आहे किंवा लो आहे तेव्हा जो करंट फ्लो होणार तो काय असणार आहे, लो लेवल आउटपुट करंट. आता ह्या त्याच्या डायग्राम आहेत. नेक्स्ट बघा, फॅन इन आणि फॅन आउट म्हणजे काय बघा. फॅन इन दॅट इज द नंबर ऑफ इनपुट्स, म्हणजे कुठल्याही गेटला ज्याचे जे नंबर ऑफ इनपुट्स असतील दॅट इज द फॅन इन ऑफ दॅट गेट. कळाला. मग समजा 2 इनपुटचा गेट असेल कुठलाही, त्याचा फॅन इन काय येणार, 2. म्हणजे फॅन इन म्हणजे काय, जेवढे इनपुट तेवढा फॅन इन. फॅन इन इज डिफाईन्ड ॲज नंबर ऑफ इनपुट्स ऑफ गेट हॅज. 2 इनपुटचा गेट असेल तर फॅन इन 2, 3 इनपुटचा असेल तर फॅन इन 3. आता फॅन आउट म्हणजे काय बघा. फॅन आउट इज डिफाईन्ड ॲज मॅक्झिमम नंबर ऑफ इनपुट ऑफ IC फॅमिली दॅट कॅन ड्राईव्ह विदाउट फॉलिंग आउटसाइड द स्पेसिफिक आउटपुट व्होल्टेज लिमिट्स. म्हणजे काय, किती नंबर ऑफ इनपुट्स तो गेट काय करू शकतोय, ड्राईव्ह करू शकतोय. कसा ड्राईव्ह करणार तो, विदाऊट फॉलिंग आउट. त्याचे जे व्होल्टेजचे लिमिट आहेत ते विदाऊट क्रॉस न करता जेवढे तो गेट नंबर ऑफ इनपुट्स ड्राईव्ह करू शकतो दॅट इज द फॅन आउट. आलं लक्षात. समजा आता फॅन आउट 4 आहे, 4 फॅन आउटला तो काय केला, व्यवस्थित रन करून घेतला गेट, किंवा त्या इनपुटला व्यवस्थित तो आउटपुट आपल्याला मिळवून दिला. कसं की त्याची कुठलीही व्होल्टेज लिमिट क्रॉस न करता. आलं लक्षात. फॅन आउट इज डिफाईन्ड ॲज मॅक्झिमम नंबर ऑफ इनपुट्स ऑफ IC फॅमिली दॅट कॅन अ गेट कॅन ड्राईव्ह विदाउट फॉलिंग आउटसाइड द स्पेसिफाईड आउटपुट लिमिट्स. मग हायर फॅन आउट इंडिकेट्स हायर करंट सप्लाइंग कपॅसिटी ऑफ गेट. ज्याचा फॅन आउट जास्त आहे त्याचं काय असणार आहे, करंट कपॅसिटी जास्त असणार आहे. ठीक आहे. आता नॉईज मार्जिन म्हणजे बघा. आता नॉईज म्हणजे काय, आपण रेग्युलरमध्ये नॉईज म्हणजे काय म्हणतोय, दंगा गोंधळ. पण इलेक्ट्रॉनिक्समध्ये नॉईज म्हणजे काय बघा, नॉईज अँड अनवॉन्टेड इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्स विच मे इंड्यूस द सम व्होल्टेज इन कनेक्टिंग वायर्स. जेव्हा आपण एखादं सर्किट तयार करतोय, बरोबर आहे, सर्किट जोडतोय, सर्किट तयार करतोय, त्याच्यामध्ये काय होतंय, अनवॉन्टेड सिग्नल
प्रोड्यूस होतात. आणि त्याच्यामुळं काय होतं आहे, आपलं व्होल्टेज जे आपण ठरवलेलं असते त्याच्यापेक्षा ते व्होल्टेज आपल्याला काय मिळते, कमी जास्त मिळते. मग ते कशामुळे होतं आहे, बिकॉज ऑफ दिस अनवॉन्टेड सिग्नल दॅट इज द नॉईज. सो नॉईज अँड अनवॉन्टेड इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्स विच मे इंड्यूस द सम व्होल्टेज इन कनेक्टिंग वायर्स. समजलं, नॉईज म्हणजे काय असते, अनवॉन्टेड व्होल्टेज. एवढं लक्षात ठेवा, जे आपल्याला गरजेचं नाही पण ते तिथे इंड्यूस होते वायरमध्ये कनेक्शन करताना. ठीक आहे. मग आता नॉईज इम्युनिटी, नॉईज मार्जिनची डेफिनेशन बघताना आधी आपण पहिल्यांदा नॉईज इम्युनिटी बघायची. नॉईज इम्युनिटी म्हणजे काय बघा, नॉईज इम्युनिटी इज डिफाइन्ड ॲज ॲबिलिटी ऑफ लॉजिक सर्किट टू टॉलरेट द नॉईज विदाउट कॉझिंग द आउटपुट टू चेंज अनडिझायरेबली. म्हणजे काय, नॉईज इम्युनिटी एखाद्या गेटची किंवा एखाद्या सर्किटची काय असणार आहे, तो जो तिथं त्याच्यात नॉईज जो प्रोड्यूस झाला आहे तो काय करायला पाहिजे, तो व्यवस्थित हँडल करता आला पाहिजे त्या सर्किटला, विदाऊट कॉझिंग एनी इफेक्ट्स ऑन आउटपुट. आउटपुटवर त्याचा काही इफेक्ट व्हायला नको पाहिजे आणि तो गेट किंवा तो जे सर्किट आहे तो नॉईज तो टॉलरेट करायला पाहिजे. तर नॉईज मार्जिन म्हणजे काय, द क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ नॉईज इम्युनिटी ऑफ लॉजिक गेट इज नोन ॲज नॉईज मार्जिन. म्हणजे जो व्हॅल्यू आहे नॉईज मार्जिनची, नॉईज इम्युनिटीची, ती व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे, नॉईज मार्जिन. द क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ नॉईज इम्युनिटी इज नोन ॲज नॉईज मार्जिन. मग आता हे इनपुट प्रोफाईल दाखवले, बघा इथं काय दाखवले, इनपुट प्रोफाईल आउटपुट. इथं बघा VIH मिनिमम, VIL मॅक्स, आपण मग अशी बघितलेलं ते VOL मॅक्स, VOH मिनिमम. आता बघा लो लेवल नॉईज मार्जिन आहे आपल्याकडे, हाय लेवल नॉईज मार्जिन आहे. तर बघा द डिफरन्स बिटवीन VOH मीन अँड VIH मिनिमम इज नोन ॲज हाय लेवल नॉईज मार्जिन, दॅट इज VNH. NH स्टँड्स फॉर noise margin for high inputs. लक्षात, high level noise margin. Similarly the difference between VIL जे खालचे आहेत ते बघा, VIL max VIL max and VOL max is called as low level noise margin, that is VNL. noise margin L stands for low. बघा इथं फक्त तेच लिहिलं इक्वेशनमध्ये, VNH इज इक्वल टू VOH मीन मायनस VIH मीन आणि लो लेवल नॉईज मार्जिन VIL मॅक्स मायनस VOL मॅक्स. ठीक आहे. नेक्स्ट बघा प्रोपोगेशन डिले. आता डिले म्हणजे काय बघा, डिले म्हणजे काय, एखादं काम आपलं काय होतंय, लांबते किंवा जे ठराविक वेळ ठरवलेला असते त्याच्यापेक्षा ते कंप्लीट होत नाही, मग तो जो एक्स्ट्रा टाईम आहे तो काय असतोय, डिले असतोय. मग बघा द प्रोपोगेशन डिले इज डिफाइन्ड ॲज, दॅट इज द स्पीड ऑफ ऑपरेशन. द प्रोपोगेशन डिले इज डिफाइन्ड ॲज द टाईम डिले बिटवीन, कशामधला टाईम डिले, द इन्स्टंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ इनपुट पल्स. म्हणजे एखाद्या सर्किटला मी इनपुट अप्लाय करणार अँड द इन्स्टंट ऑफ अकरन्स ऑफ करस्पॉन्डिंग आउटपुट. म्हणजे समजा आता अँड गेट आहे, अँड गेटला काय येणार रे, मी दोन्ही इनपुट 1 दिल्यावर आउटपुट काय पाहिजे, हाय यायला पाहिजे की नाही. जेव्हा मी दोन्ही इनपुटला 1 अप्लाय करणार, लगेचच अप्लाय केलेल्या टायमिंगमध्ये आणि जे आउटपुट आपले चेंज होते 1 येणार, तो जो डिफरन्स आहे तो टाईम आहे मधला, दॅट इज द काय असणार आहे, टाईम डिले किंवा प्रोपोगेशन डिले इज डिफाइन्ड ॲज टाईम डिले बिटवीन द इन्स्टंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ इनपुट पल्स अँड इन्स्टंट ऑफ अकरन्स ऑफ करस्पॉन्डिंग आउटपुट. म्हणजे इनपुट अप्लाय केल्या आउटपुट आपल्याला कधी मिळते, त्या दोघांमधला टाईम डिफरन्स काय, प्रोपोगेशन डिले. आता हे काय केले बघा, प्रोपोगेशन डिले फॉर इन्व्हर्टर म्हणजे नॉट गेटसाठी दिला आहे. नॉट गेटला काय असते बाळांनो, लो लेवल दिल्यावर आपल्याला आउटपुट काय येते, हाय येते. हाय लेवल दिल्यावर काय येते, लो येते. परत लो लेवल दिल्यावर काय येते, हाय येते. बरोबर आहे. मग आता बघा यांनी काय दिले, TPHL, दॅट इज बघा, इट इज अ प्रोपोगेशन डिले मेजर्ड व्हेन आउटपुट मेकिंग ट्रान्झिशन फ्रॉम हाय टू लो. HL म्हणजे हायपासनं इथे लोपर्यंत आउटपुट येते, म्हणजे मी 1 देणार आपल्याला आउटपुट 0 येणार. ह्या दोघांमधला जो टाईम डिले आहे दॅट इज द TPHL. नेक्स्ट बघा TPLH, इट इज अ प्रोपोगेशन डिले मेजर्ड व्हेन दॅट आउटपुट मेकिंग ट्रान्झिशन फ्रॉम लो लेवल टू हाय लेवल. म्हणजे बघा लो लेवल दिल्या हाय लेवल आपलं आउटपुट कधी येते, त्या दोघांमधला डिफरन्स काय असणार आहे, TPLH. मग आयडियली मला सांगा प्रोपोगेशन डिले जास्त पाहिजे काय कमी पाहिजे, 0 पाहिजे ना. प्रॅक्टिकली तो काय पाहिजे, 0च पाहिजे, पण तो प्रॅक्टिकली कधीच येत नाही, त्याची थोडीफार व्हॅल्यू येते. आयडियली तो काय पाहिजे, 0 पाहिजे, पण प्रॅक्टिकली जो जेवढा कमी असेल तेवढा तो चांगला. ठीक आहे.
नेक्स्ट बघा पॉवर डिसिपेशन काय आहे. हे बघा आपण व्होल्टेज अप्लाय करतोय एखाद्या सर्किटला, त्यामुळे तिथं करंट फ्लो होतोय. बरोबर आहे. आपल्याला ओम्स लॉ माहिती आहे काय आहे, V इज इक्वल टू IR. बरोबर आहे. मग पॉवर म्हणजे काय आहे, द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट इज नथिंग बट पॉवर. आता तिथं काय सांगितले बघा, ड्यू टू अप्लाइड व्होल्टेज अँड करंट फ्लोईंग थ्रू IC सम पॉवर इज डेसिपेटेड इन इट इन द फॉर्म ऑफ हीट. म्हणजे त्याच्यामध्ये एक पॉवर तयार होत्या. पॉवर म्हणजे काय, प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. ती पॉवर इन द फॉर्म ऑफ हीट तयार होते. म्हणजे एखादा IC आपण प्रॅक्टिकल करताना जर तुम्ही हात लावून बघितला तर तो गरम होतोय बघा. म्हणजे तिथं पॉवर तयार होते इन द फॉर्म ऑफ हीट. मग ही पॉवर कशामध्ये असते, मिलीवॅटमध्ये असते. मग आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. काळजी काय घ्यायला पाहिजे आपल्याला, पॉवर जास्त वाढता कामा नाही. येते लक्षात. बघा, द केअर शुड बी taken to reduce the power dissipation taking place in the IC in order to protect the IC against damage. सॉरी, इथं प्रोडक्ट बदले बघा, तिथं प्रोटेक्ट आहे. म्हणजे काय करायला पाहिजे आपल्याला, जास्त टेम्परेचर वाढवून तो IC जर खूप हीट झाला, म्हणजे पॉवर खूप त्यात प्रोड्यूस झाली, तर काय होणार, तो IC बर्न होतोय. मग तो IC खराब होणार ना आपल्याला. मग त्यासाठी आपण काळजी घ्यायला पाहिजे. त्याला रिक्वायर्ड व्होल्टेजच अप्लायला करायला पाहिजे, जेणेकरून तो त्या कंडिशनमध्ये स्टेबल राहू शकतोय. मग पॉवर काय येणार, VCC आपण अप्लाय केलेला आणि त्यातनं फ्लो होणारा करंट, दॅट इज ICC. आता नेक्स्ट बघा, फिगर ऑफ मेरिट काय बघा, स्पीड पॉवर प्रोडक्ट SPP. हे डेफिनेशन विचारतातच बाळांनो. बघा, फिगर ऑफ मेरिट ऑफ लॉजिकल फॅमिली इज प्रोडक्ट ऑफ पॉवर डेसिपेशन अँड प्रोपोगेशन डिले. म्हणजे पॉवर डेसिपेशन आणि प्रोपोगेशन डिले, म्हणजे आता जे 2 पॉईंट बघितले मग अशी पाठीमाग आत्ता, तेच म्हणजे काय, त्याचं प्रोडक्ट म्हणजे काय, स्पीड पॉवर प्रोडक्ट. दॅट इज द फिगर ऑफ मेरिट. प्रोपोगेशन डिले इंटू पॉवर डेसिपेशन. मग आयडियली काय पाहिजे, परत फिगर ऑफ मेरिट 0 पाहिजे आणि प्रॅक्टिकली काय पाहिजे, इट शुड बी ॲज लो ॲज पॉसिबल. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, इनव्हॅलिड व्होल्टेज लेवल. आता बघा, द ऑपरेशन ऑफ लॉजिक सर्किट विल बी प्रॉपर. कधी अप्रॉपर होणार ऑपरेशन त्याचं, इफ अँड ओनली इफ द इनपुट व्होल्टेज लेवल्स आर केप्ट आउटसाइड द इनव्हॅलिड व्होल्टेज रेंज. म्हणजे इनव्हॅलिड व्होल्टेज रेंज म्हणजे काय, जे आपल्याला नको आहेत त्याच्या जर बाहेर व्होल्टेज असेल, म्हणजे व्हॅलिड रेंजमध्ये असेल, तरच आपल्या ICचं ऑपरेशन काय होणार, व्यवस्थित होणार, प्रॉपर होणार. लास्ट पॉईंट बघा, करंट सोर्सिंग अँड करंट सिंकिंग. सोर्स म्हणजे काय आणि सिंक म्हणजे काय बघा. आता पहिला जो डायग्राम दिले इथे लक्षात येते का, ही नॅन्ड गेटची डायग्राम आहे. बरोबर आहे. मग नॅन्ड गेटला 0 0 इनपुट दिलं, काय ते आउटपुट, 0 × 0 किती बाळांनो, 0. आणि 0चा बार केल्यावर काय येणार, 1 येणार. म्हणजे याचा आउटपुट काय आहे, 1 आहे. मी तर लिहिलं की नाही, याचा आउटपुट काय, 1. बघा, द आउटपुट ऑफ गेट 1 इज हाय. बरोबर आहे. आउटपुट ऑफ गेट 1 इज हाय. इट सप्लायज करंट. आता हा करंट काय चालला आहे, हाय असल्यामुळं हा काय करायला लागला आहे, I1H म्हणजे 1 मधनं फ्लो व्हायला आहे. हाय लेवल करंट काय करायला लागला आहे, कुणाला द्यायला लागला आहे, गेट 2ला द्यायला लागला आहे. मग दिस इज कॉल्ड ॲज करंट सोर्सिंग ॲक्शन. म्हणजे हा गेट 2 काय करायला आहे, तो करंट घ्यायला लागला आहे, सोर्स करायला लागला आहे. दॅट इज द, मग हा गेट 2 काय झाला, इट्स ॲक्ट्स एज अ लोड गेट, गेट 2 विच इज लोड गेट ॲक्ट्स एज अ लोड. आता हा लोड गेट म्हणून ॲक्ट होतोय आणि ह्याला लोड म्हणून ॲक्ट व्हायला लागला. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट बघा, द आउटपुट ऑफ गेट 1 इज लो. आता इथं बघा, जेव्हा 1 1 दिलं काय होणार, 1 × 1 1, 1चं बार 0. ह्याचं आउटपुट काय आलं, आता 0 आलं. लो, द करंट स्टार्ट्स फ्लोईंग इन टू द आउटपुट टर्मिनल. मग लो लेवल करंट इथं फ्लो व्हायला लागला आहे, लो लेवल करंट फ्लो व्हायला आहे. दस वेन गेट 1 इज ॲक्सेप्टिंग करंट थ्रू इट्स आउटपुट टर्मिनल. आता हा काय करायला लागला आहे, गेट ह्याच्याकडनं करंट घ्यायला लागला आहे, ह्याच्याकडनं करंट घ्यायला आहे. म्हणजे हा करंट काय झाला, आता हा काय झाला, इट सेट दॅट करंट सिंकिंग इज टेक्स प्लेस. आता हा करंट ह्याच्याकडनं घ्यायला आहे, सिंक करायला आहे, घ्यायला लागला आहे. आणि हा काय करत होता, हा इकडे सोर्स करत होता, पाठवत होता. आलं लक्षात, करंट सिंकिंग अँड करंट सोर्सिंग. आता जे आपण आता बघितलं डेफिनेशन, त्याच्यामध्ये बाळांनो कुठलं कुठलं महत्त्वाचं आहे बघा, फॅन इन, फॅन आउट, पॉवर डेसिपेशन, त्यानंतर स्पीड पॉवर प्रोडक्ट, हे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघायचं आहे की, नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघायचं आहे बघा, त्याचं TTL फॅमिलीसाठी त्याच्या व्हॅल्यू चेक करायच्यात आपण नेक्स्ट लेक्चरला. आलं लक्षात.
ठीक आहे. काय समजलं नसेल तर विचारावा.